मध्यवर्ती महाराष्ट्र ऐक्य समितीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे 22 जूनला मोर्चा काढायचा ठरलेला आहे आणि त्याचं इंटिमेशन देण्यासाठी मला आज आम्ही आलेलो आहोत। येत्या 15-20 दिवसामध्ये त्यांनी पूर्वीप्रमाणे म्हणजे 1990च्या अगोदर जी परिस्थिती राहायला होती त्याप्रमाणे सर्व सरकारी ऑफिसवर कन्नडा मेन लँग्वेजमध्ये आणि बाकी मराठी आणि इंग्लिश हे दुसऱ्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं असायचं, त्याप्रमाणे सगळे बोर्ड करावेत आणि त्याच्यानंतर त्यांनी पब्लिकच्या आस्थापनांना किंवा प्रायव्हेट शॉप्सना बंधन घालावं आणि सध्या जे अधिकारी लोक हे बोर्ड काढण्यासाठी जायला लागले त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी अशा प्रकारचं निवेदन देऊन आम्ही आज या ठिकाणी इंटिमेशन देणार आहोत। आणि जर याबाबतीत 15 दिवसामध्ये ॲक्शन झाली नाही तर मात्र 22 तारखेला आमचा मोर्चा हा ठरलेला आहे। या दोन्ही इंटिमेशनची कॉपीज महाराष्ट्राचे CM आणि कर्नाटकाचे CM यांना पाठवण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या CMना याच्यासाठी की 22 जूनपासून त्यांचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी बेळगावच्या सीमावासियांच्या अडचणीविषयी समस्याविषयी चर्चा व्हावी या दृष्टीने त्यांनाही इंटिमेशन दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर कर्नाटकाच्या CMना सुद्धा, कारण हा डिस्प्युटेड एरिया आहे, हा प्रश्न सुटायला हवा। सध्या हा सुप्रीम कोर्टामध्ये दावा आहे आणि अशा प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये दावा असताना तुम्ही इथं कन्व्हर्सेशन करू शकत नाही हे त्यांनासुद्धा या नवीन मुख्यमंत्र्यांना कळावं या दृष्टीने त्यांनासुद्धा इंटिमेशन देण्यात आलेलं आहे। आणि या दृष्टीनं आजपासून आपण सर्वजण या मोर्चाच्या तयारीच्या दृष्टीनं कामाला लागलं पाहिजे, कारण हे सरकार किंवा हे अधिकारी अशा प्रकारचे इंटिमेशन देऊन काही काम करतील असं वाटत नाही। आणि त्यामुळं 22 जूनचा भव्य मोर्चा व्हावा, त्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्त्यानं आपापल्या गावामध्ये आपापल्या विभागामध्ये जागृती करावी आणि जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्यावं। कारण बेळगाव आणि सीमाभाग हा मराठी भाषेचा मुख्य प्रदेश आहे आणि त्यामुळं या भागामध्ये मराठी भाषा मराठी संस्कृतीचं पुसायचं काम कोण करत होते तर ते आम्ही होऊ देणार नाही। इथली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही कायम टिकली पाहिजे, टिकवण्याचं काम आम्ही करूया एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो।